तू कधी दमत नाही, कायमच दमतीस. तुम्ही काय थोडं दमावता का मला? अच्छा, थोडं दमावता का? अगं इथं कुठं बोलती, तुझ्या काय जेबल हाडमास? आणि तुमच्या मनात काळ पांढरे तर त्याचं काय? काम करून दमले ना मी. असंय वय. चोराच्या मनात नेहमी चालणंच असतं. अगं उन्हाचा दिवस आहे, तेवढं मोठं ऊन पडतंय वरून, दमणारच. नको नको झालंय मला तर. मी काय म्हणते, जशी शाळेला सुट्ट्या असतात उन्हाळ्याच्या, तशा मला बी द्या किंवा सुट्ट्या उन्हाळ्याच्या 2 महिने. तुला 2 महिने सुट्ट्या देतो आणि मग 2 महिने मी काय खाऊ? असंच बोंबलं तर बसू का? खावा ना माती दगड. का तुम्ही जावा की रानात, ऑलरेडी तुमचा कलर काळा आहे. हो दे की काळा, मला कशाला काळी करता? अगं काळ्या कलरचा प्रश्नच नाही, माझ्या खाण्याचा प्रश्न आहे. मी काय खाऊ? तुला 2 महिने सुट्टी सोडल्या. माझ्यावर चाललंय का तुमचं? आणि मग कुणा आलोय? बाई एक काम कर, 2 महिने मी हॉटेलात खातो, हॉटेलात उधारी करतो आणि मग तू 2 महिने माघारी आली की माझ्या सासऱ्याकडून येताना चांगलं बखळ पैसे आण आणि ते उधारीचं बिल देऊन टाक. त्यापेक्षा एक काम करू ना, काय? तुमच्या गावी जाऊ ना, तुमच्या आई बापाकडे, तिथं जाऊ राहू, त्यांच्याकडून बकळ पैसा घेऊ आणि मग येऊ आपल्या घरी. कसं आहे आयडिया? लय डोकं मारायचं तू. ते सोड, तुझ्या डोक्यात काय आयडिया आली का ग? आता एवढं मोठे रान मोकळं झालंय, गावाचं पीक असं निघालंय. अरे यार, सकाळपासून 2च कस्टमर झालेले आहेत. आपल्याला कमीत कमी या गावामध्ये 4 ते 5 कस्टमर केल्याशिवाय जायचं नाही. कारण आजचं टार्गेट साहेबांनी सांगितलं, कंप्लीट केल्याशिवाय परत यायचं नाही कसल्या परिस्थितीत. गावात तर आता कोण दिसत नाही. रानामानावरती जाऊन बघू आपण, कोण गावतंय का, कोण काम करतंय, काय गरज आहे त्यांना विचारून बघू. आपले स्कीम वगैरे सांगू, येतात का. चला आता रानावर बघून जाऊ. आयडिया आली ना, सांगू का? काय? आता बघा बर, एवढा मोठा गहू निघलाय, हाय का नाही? मग आता मी काय करणार, हा सगळ्या गव्हाच्या ना चपात्या करणार. दोघं मिळून चपात्या लाटत बसू आपण. हाय का नाही हुशार मी? लय हुशार आहे तू. आणि मला तर असं वाटतंय त्या अर्ध्या निम्म्या चपात्या करू आणि ते अर्ध निम्म राहिलेलं पीठ आहे ना तुझ्या डोक्यावर असं थापाव. एवढ्या मोठ्या गव्हाच्या चपात्या होतील का? किती करावं लागतील? आणि माझ्या डोक्यात घातलं मी अख्खी झाकून जाईल ना त्या गव्हाच्या पिठात. अगं तू इडी का खुळी, किती मोठा गहू आहे एवढा एकरभर गव्हाच्या चपात्या करत असत का? जाऊ द्या, तुम्हाला काही चांगलं बायकोनी सुचवलं की पटतच नाही, तुम्हाला दुसऱ्यांचंच पटतं. रडू नको सगळं कर, पण रडू नको. एक काम करायचं का होय, यातला अर्धा निम्मा गहू तुझ्या आई बापाकडे नेऊन द्यायचा का? अय्यो बया, माझा नवरा आई बापाला गहू द्यायचा. चालतंय ना, चालतंय. मला लगेच कळलं, म्हणलं हिचा मुडकच काय ठीक होईल. काय बोलती काय? एवढ्या रानात काम केलेत मी, दिवसभर दम जाम झालोय आणि गहू द्यायचा होय त्यांच्या ताब्यात? अजिबात नाही. तुला माझं डोकं माहित नाही का? हो, मला सांगा आता एवढ्या मोठ्या गव्हाचं काय करायचं? पैसे कसे येतील? कसे पैसे येतील? आपल्याला काहीतरी केल्याशिवाय येतात का पैसे? मी अगोदरच सेटिंग लावून ठेवली. यो गहू काय साधा नाही, यो असला लय बा इम्पॉर्टंट गहू आहे. तो मार्केट यार्डला पाठवायचा आणि मार्केट यार्डला पाठवून ना त्याचा बखळ पैसा आला ना की मग घ्यायचा पैसा टाकायचा बँकेत, घ्यायचा पैसा टाकायचा बँकेत. बया नको, मग जाऊ दे तिकडं, मला नाही पटलं. नाही पटलं मग काय करायला पाहिजे? आपला एवढा सोन्यासारखा गहू एवढा एकर झालाय. आपण एक काम करू ना. काय करू? दुबईला पाठवू. दुबईला नाही पैसे येतील डॉलर मध्ये. डॉलर मध्ये हुशार आहे मी. आणि माझ्या कधी डोक्यातच आलं नाही राव. बघा म्हणजे मीच हुशार आहे, मान्य केलं का नाही? हुशार आहे. आणि मग दुबईला कशाने पाठवायचं रे? ट्रॅक्टरने पाठवायचं का? चालेल ना. अहो ते मोठे नसतात का, मोठे मोठ्या गाड्या असतात बघा, त्यात पाठवून द्या की. येडी काय तसल्या गाड्या बिड्या नसतात. विमानाने घेऊन यावं लागल, मग ती विमानाचा खर्च, विमानाचा तिकीटचं पैसे, गव्हाचं पैसे, त्यातच जायचं वाहतुकीला. मग एक आयडिया करू ना. काय करायचं? नवीन विमानाचे
विकत घेऊ जाऊ दे तिकडं अयो आपल्या जीवनात पाठवत जाऊ हा म्हणजे गव्हाचं पैसे आलं. आता गहू केला हा. उद्या ज्वारी करू हा. परवा बाजरी करू हा, हा. सगळं करून विमानात पाठवत नुसतं जाऊ. विमान विकत घ्यायचं, विमानात माल डुबायला, विमानात माल डुबायला. दुबई नाही दुबई दुबई हुशार राहू आम्ही दोघं. आईला लय भारी. पैसा 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 बरं ते जाऊ द्या. हा. अहो ते मालक कुठं खापलाय. अहो आपण उक्त घेऊन सगळं गहू केले पैसे देणार आहे तो. येणार आहे म्हणलं किती हा. येणार आहे ना. त्यांना काय सुट्टी देतो काय शिवाला? नाही तर उगच व्हायचा कुठं ना बाया. नाही. एवढी मेहनत करून वाट बघत आणि बसलोय. पैसे आल्यावर जपू बिपू ठेवायच्या व्यवस्थित. हा. फक्त थोडंफार आपण खर्च 2-4 लाख रुपये 2-4 लाख हा. थोडंफार शॉपिंगला. शॉपिंगला थोडंफार 2-4 लाख काय तू काय बोलती काय? अगं थोडंफार म्हणजे किती 100 200 500 खर्च आता कर. रंग काळा केला मी उन्हात काम करून हा आणि तुम्ही असं म्हणताय बाई. ए, रडू नको बाबा, रडू नको. घे तुला गावाचं काय पैसे घेते असेल ते घे. 2 जण तिथे बसलेले त्यांचं शेतातलं पीक पण अख्खंच गेलेलं दिसतं. पण ज्यांच्याकडे नक्कीच पैसा आहे जो आपल्याला इन्व्हेस्ट म्हणून आपल्या कंपनीमध्ये करू शकतात. चला म्हणजे आजचं टार्गेट पूर्ण होणार आपलं. हे 2 जणांना कसल्या प्रोसेस आपल्याला कन्व्हिन्स करायचं आहे. अगं नको रडू हा इकडून तिकडून कुठून तरी लोक बघतील. ऐकलं तुम्ही खर्च करणार आहे का नाही 2-4 ए लाख. बाबा लाख अगं 2-4 हजार. ओ काय झालं? माणूस कोणी हो आपल्याकडेच बघतोय. काय इकडे येतोय का काय. मालक नाही वाटत राव. नाही हा? नाही मालक नाही ते. मालकांचे कपडे इकडे असतात. अयो काय काम आहे काय माहिती. होय. कोण आपल्याला पकडून न्यायला नाही ना आलं. आपल्याला पकडून कशाला लिहितून आपल्या रानातून? नाही ना. नाही चालतं दुसरीकडे चालला असेल. अरे नाही इकडेच येतात वाटतं. होय हा आपल्याकडे येतोय माणूस तो. आपल्याकडे बघतोय बाया. काय तर बोलली. नमस्कार हो. नमस्कार नमस्कार. या ना या या. या गहू गेला दिसतो आत्ताच. गेला आमचा गहू गेला. लय पैसा येणार आहे आमच्याकडे. हा लय पैसा येणार आहे आमच्याकडे. बसू का मग जरा? हा बसा की बसा. बसा कुठं काय बसा. नाही, आमचं रान थोडी आहे. आमचं कुठे राहणार. बसा काय बॅगेत काय आहे? बॅगेत आपल्या कंपनीच्या स्कीमा असतात. अहो, येते या की, येते या. या, या, या. ते म्हणजे आपण पैसे डबल करून देतो. होय खरं का. हा आपण 2 महिन्यात पैसे तुम्हाला डबल करून देऊ. 2 महिने नक आम्हाला वाटलं आता नेलं की संध्याकाळी लगेच डबल करून देणार आहे. देताल. मग नक. ठीक आहे मी साहेबांशी विचारून तुम्हाला सांगतो. होय. 1 दिवसात तुमचे पैसे डबल होणार असेल तर तुम्ही पैसे लावू सांगा. हा लावू ना. होय पण मला सांगा खरं 10 रुपये दिले तर 20 रुपये मिळणार. हा आणि 1000 रुपये दिलं तर 2000 मिळणार. हा आणि 5 लाख दिलं तर 10 लाख मिळणार. होय हा 10 लाख. इकडे या ना. होय गावाचा अख्खा पैसा द्यायचा का. डबल होईल ना. किती डोकं भारी. गावाचा सगळा पैसा देतो. हा. अरे मग डबल होईल ना. होईल की ते म्हणतात की डबल होईल. होईल का? हळू बोला आपण सांगायचं नुसतं पैसे आपल्याकडे नाही तर अर्ध देऊ ना. अर्ध होईल. हा बरोबर चालेल. हा चालतं. चालेल. होय काय स्कीम आहे सांगा हा. मग तुम्ही. आपल्याकडे 2 महिने पैसे लावले हा की तुम्हाला 2 महिन्यानंतर डबल पैसे होतात. अरे डबल म्हणजे 10,000चे 20,000 20,000चे 40,000. 40,000 आणि जर का तुम्ही 1 लाखाच्या पुढे पैसे लावले 1 लाख होईल. थांबा ना बाया. हा सांग. 1 लाखाच्या पुढे लावले तर तुम्हाला प्रत्येक लाखाला 1 तोळा एक्स्ट्रा येईल. अगं बाई. शांत राहा, 1 लाखाला 1 तोळा. 2 लाखाला 2 तोळे. 3 लाखाला 3. आता काही करू नाही मला सगळ्याच पैसे लावायचे. सांगा सगळंच लावायचं. तुम्ही का पाय बाया. तर तुम्ही जेवढे पैसे लावसाल तेवढ्या लवकर तुम्ही श्रीमंत होसाल. हा मी श्रीमंत. लवकर रे पैसा येईल. बंगला. बंगला, गाडी
टीव्ही नोकर साखर अगं बया, बया, बया. आणि तिच्या आई बापा आले की एक सोन्याचा फॅन हा मग उन्हाळ्यात नाही का अशी सोन्याचा घरात? गलास बी, सरबत सोन्याची सरबत बरं, गलास. सोन्याची गलास. हा हा तुझ्या आई बापांना हा माझ्याच आई बाबा हा. वय हे सगळं खरंच मिळणार ना? हो अजून सांगा. हा तर तुम्ही जेवढे पैसे लावसाल तेवढे लवकर तुम्ही श्रीमंत व्हाल. परत तुम्हाला असं रानात उन्हात कुठं काम करायचं गरज पडणार मला पण आहे ना नाही. लय उन्हाने त्रास होतो बघा. किती काळी पडले हो मी. अगं काळाचे जाऊ दे मला कसलं चावतंय ते चावतंय का? मग? हा लय अवतार लय त्रास झाला हो. हे सगळं बंद होईल. अय्यो. मस्त एसी गाडीत फिरायचं. अय्यो. नौकरांना ऑर्डर द्यायची. आणा हे आणा ते मित्र अशी बसून नसतो. अयो बसूनच आयुष्य आरामा जिंदगी जगायची. हो तुमचं एकदा लय- पैसे लावायचे आणि त्याच्यानंतर आयुष्यभर एन्जॉयमेंट करायची. एकदा पैसे लावायचे आणि आयुष्यभर हा? एन्जॉयमेंट करायची. हा. श्रीमंत अरे लय भारी वाटते राव. ऐका ना. तुझं कानाला ऐकलं तरी ती मजा येते ना. होय हा. पण ते 2 महिने थांबा एवढा नाही बाया माझ्यात ते ताकद 2 महिने नाही नाही बाया मला नाही 2 महिने मला आज श्रीमंत लय व्हायचंय. हावरी आहे, लय हावरी हा. जरा लवकरची बघा ना कधी पाहिजे. हा. संध्याकाळपर्यंत थांबा तुम्ही म्हणता आता तुम्ही चांगले माणसं दिसतात म्हणून मी तुमच्यासाठी आणि आपल्या माणसं असल्यागत मला वाटतात म्हणून मी तुमच्यासाठी एक बार मी आमच्या सिनियर साहेबांशी बोलून बघतो. विचारा माणूस लय चांगले बाया हे लय चांगले तुम्ही माझ्या सासरवाडीकडचे काय जण लय चांगला माणूस आहे आहे का नाही? माझ्या माहेरकडचे ते. नक्की नक्की. चालतंय सर तुम्ही चला लावा मी एक फोन. बार साहेबांशी फोन लावून घेतो. हॅलो ऐक ना का हा 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 हॅलो हा सर हा ते एक 2 आहेत जण जे आपल्या कंपनीमध्ये खूप सारी इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहेत. पण त्यांची एक अट आहे की त्यांच्याला 2 महिने ते म्हणतात आमच्याकडे टाईम नाही आहे. हां सर हां तर त्यांचं एवढंच म्हणणं आहे की एक दिवसात आमचे पैसे डबल होतील का? अगा सर खूप चांगले माणसं आहेत आणि मी त्यांना खूप दिवसापासून ओळखतोय. तुम्ही सर त्यांच्यासाठी ॲडजस्टमेंट करा एकदा. हां हां ठीक आहे ठीक आहे सर. धन्यवाद सर. थँक्यू. अगा तुमच्यासाठी मी सरांना रिक्वेस्ट केली. सर पण म्हणले ठीक आहे. जर चांगले लाखांमध्ये इन्व्हेस्ट करणार असतील तर त्यांना आपण 1000 दिवसात डबल पैसे करून देऊ. मग तुम्ही आमच्या आज डबल करून देणार पैसे? हा उठा ना. उठा ना जरा. थांबा जरा सर 2 मिनिटं आनंद गगनात मावा चप्पल राहू दे ना. थांबा. पैसे डबल मिळणार तुम्हाला. खाली बस. लय आनंद झाला अख्ख्या आयुष्यात आनंद नव्हता एवढा. लय आनंद झालाय मला. एक काम करा आता 2 मिनिटं तुम्ही जरा 2 मिनिटं बस. आम्ही सोय करतो. सोय करतो आणि आम्ही जरा सिगरेट बोलून येतो. सिगरेट नाही हो. सिगरेट बोलून येतो आम्ही. त्यांना सगळं कळतंय वाटतं माझं बोललेलं इंग्लिश मध्ये. पण कुठं गेलं? बरं ऐका आता जे गावाचे पैसे आलेत सगळं ते आपल्याकडेच आहे. हो फक्त मालकाची वाट बघत होतो आपण. बरोबर. त्यातला आपला हिस्सा काढून घ्यायचा होता आणि मालकाचा हिस्सा द्यायचा होता. बरोबर. तर आता काय करू त्याचे सगळे पैसे ह्यांना देऊ ना पाठवून. हे बाबा आऊत. बया. आपल्या वाटेचं दे त्याच्या वाटेचं नको. ऐकून तर घेत जावा ना बाया मला जास्त पैसे पाहिजे. बर बर
संध्याकाळची ती गोष्ट ह्यांना पैसे पाठवू आणि इथून गायब होऊ मला घेऊन जाईल माघारी कुठे गेले म्हणून शोधत बसेल आणि मग ह्याने संध्याकाळी दिलं का नाही पैसे मालकाला देऊन टाकू ना अहो डबल होते आता मग मला सांगा डोकं भारी रे. आहे का मग किती पाठवायचे त्याला 10 लाख आहे आपल्याकडे मग किती पाठवते 9.5 पाठवते का असला ऐशीचा असतो वै मग कसं 5 असतो 7 असतो 10 असतो हा बरं मग पाहुणे दा अहो ग बाया डोकं नका खाऊ बाया मूड खराब नका करू किती खुश आहे मी ये बाबा पाठव जेवढं पाठवते तेवढं पण बघा उद्याच्याला त्या मालकाला द्यावं लागतं उद्या परवा करायला 10 झालेलं आहे 5 आपली 5 मालकाचे बरोबर की नाही बरोबर. मग आता 10 दिलं तर आपल्याला किती येणार आहेत आपल्याला 10 दिलं तर आपल्याला 20 येणार आहेत मग त्यातले आपल्याला मालकाला किती द्यायचे 5 द्यायचे आपल्याला फायदा किती झाला 15 मग अजून काय पाहिजे राव डोकं बारे वाघ खाती का रे नाही मग बटाटे खाते त्याच्यामुळे डोकं लय चालतंय चलती फक्त आपल्याला एकदम फटाफट आपल्या हातात आलेले ते चांगला कस्टमर आणि मोठा कस्टमर मिळालाय. 8 दिवसाचं टार्गेट आपलं झालं समजा. त्या बाईला तर काही समजतच नाही, ती तर सगळेच पैसे लावणार आहे आता. जे आपलं टार्गेट तर एका दिवसातच पूर्ण होणार महिन्याचं. मग सगळं घ्यायचं ना गाडीमध्ये, सगळं घेऊ गाडीमध्ये. पहिल्यांदा पैसे त्यांच्या ताब्यात देऊ आणि नंतर आपण सगळे बुकिंग करू. झालं झालं आमचं बोलून झालं. दम लागला ना बोलून बोलून. सर तर मग आमचा असा निर्णय झालाय. बर प्रूफ काय तुमच्याकडे, पण संध्याकाळी पैसे देणार म्हणून कार्ड बिर्ड काय नाव गाव पत्ता फोन नंबर देतो की. मग द्या की. तसं कसं आम्ही पैसे पाठवणार तुम्हाला बाया. लय हुशारला का तू. कंपनीचं नाव काय तुमच्या? हे काय आमच्या कंपनीचं नाव याच्यावरती काय? सगळं फेका फेकी अहो ते नवीन आहे. ही इथली कंपनी नाहीये, मग ही अमेरिकेची कंपनी आहे. इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये म्हणून तर ते पैसे डबल करून देतात लवकर. अच्छा मग असं असेल, फिकडून फेका तिकडून फेका इकडून फेका तिकडून फेका. बरोबर आहे बरोबर आहे. एवढा चांगला आहे ना, याचा फोन करतो देव बाप्पा. तुम्ही देवासारखे चालू बाई आमच्या आयुष्यात धावून. फोन करायच्या अगोदर मी आता जरा देव बाप्पाच्या पाया पडतो. पूजा बिजा करायची का? हळदी कुंकू मला पण द्या ना. आम्ही पैसे पाठवायच्या आधी पाया पडत असतो. पडा पडा पाया पडा. मान मोडेल. ह्यांना पैसे पाठवायचे. मी पाठवून माझ्या लक्ष्मीच्या हस्ते असतं ना. हे घ्या लक्ष्मी, आणि लक्ष्मीने तुमची काय आमची सगळी पैसे ह्यांना पाठवा. 10 लाख पाठवणार आहे. किती? 10 लाख. 10 लाख. 10 लाख वा वा. सगळंच पाठवा. म्हणजे तुम्ही नक्की 20 लाख मिळणार तुम्हाला. आणि 10 20 तोळे. 20 तोळे वय. सगळं नको. काय झालं? रडती का काय तू? आनंद झाला ना. अच्छा हसती वय. मग नीट हसणं आहे बाबा, नीट हसणं त्यांच्या समोर. अरे बाबा बासकी त्यांच्या समोर नीट हस. काय झालं यांना? आनंद अख्ख्या आयुष्यात नव्हतं झालं एवढं. 2 तोळ सुद्धा नीट बघितलं नाही तुम्ही. 20 तोळ 20 तोळ. हसू दे, हसू नको तू बस. आणि तुझ्या चांगल्या हाताने आहे ना व्यवस्थित पासवर्ड वगैरे आणि साहेब तुम्हाला सांगते, संध्याकाळी तुम्ही 20 तोळ आणि 20 लाख आणलं का नाही, आम्ही तुम्हाला जेवाय देणार. तुम्हाला जेवायला चिकनची पार्टी. तुम्ही किती कोंबड्या मागा तेवढ्या खायच्या. आणि आम्ही काय खाणार नाही. आम्ही फक्त पैसे ठेवणार असं धरून, आणि तुम्ही चिकन खावा. ऐका ना चालेल. ते काय स्कॅनर द्या ना. आम्ही पण लय हुशार यावं. आता आम्ही ऑनलाईन ठेवतो पैसे. पुढची राहिला स्कॅनर बिनर सगळंच माहिती. आमच्या कंपनीचं स्कॅनर आहे. हा बरोबर. कंपनीचं फेकाफेकी ना. फेकाफेक कंपनीचं आमच्या आहे. बरोबर.
हा आता ही आमची कंपनीचं आहे बरोबर दिसतं का लोगो हो, बया बया हे ऑफिस सगळं का हे का दिसतं का तुम्हाला इथं? हे ऑफिस केवढे आमचं आहे आतमध्ये हे दुबईचा पत्ता आहे का नाही अमेरिकाचं आहे अयो दुबईचा कुठं अमेरिका मग दुबई आपण म्हणलं दुबई हे अमेरिका म्हणले तू बावळट आहे का? अगा एवढे का हे आमचे मालक दिसतात काय नाव त्यांचं हे आमचे चेअरमन हे मॅनेजर हे सर्व आहेत एम्प्लॉईज बाबू लय मोठं. आम्हाला अमेरिकेत भेटायला येईल का म्हणजे त्यांच्या भेटायला येईल का आम्हाला कशाला जायचं तुला भेटाय पैसे दागिने भेटले अजून तुम्ही याच्यानंतर अजून मोठी इन्व्हेस्ट केली की तुम्हाला ऑफिस व्हिजिट बी मिळेल बरं एक काम करा आता तुम्ही त्या पैसे पटक्यान आणि संध्याकाळी या बरं पटकन पैसे घेऊन मग उद्या परत आम्ही दुसरं पैसे देऊ पाठा 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 बरं करा स्कॅन किती झिरो टाकावं लागतील बरं ते 10 वर 10 लाख 10 वर 6 शून्य लावायचे सहा, एक, दोन, तीन, समजतं का मी टाकलं होतं ना बरोबर 6 हा बरोबर अख्खा आणि थोडं पण नाव आले फेका फेकी हा आणि ऐक ना थांबा ना आता 100 रुपये अकाउंटला ठेवणे शिल्लक चालेल का तसं 10 लाखाचे 100 रुपये काढू का नाही नाही मग ते डबल लावणार हो, नको, 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 थांबा थांबा पाठव पाठव झालं झालं हो का हो का हा झालं ना आता त्याचं डबल पैसे येणार साहेबांना मी खुशखबर देऊ का हा, दे ना, दे ना, दे ना. पेढे बिडे काय मिळणार का आम्हाला साहेबांशी पहिलं बोलून घेतो बाबा कशाला पेढे मला काय म्हणायची कंपनी फास्ट या गेले लोक ते आले हॅलो हा सर ते आता आपण म्हणलो होतो ना त्यांनी आपल्या अकाउंटला 10 लाख रुपये पाठवले आपल्या कंपनीसाठी आणि ते म्हणले की पुढच्या वेळेस अजून पैसे लावू हे पैसे डबल आले की मग त्यांना अमेरिकेत आपल्या ऑफिसला व्हिजिट द्यायची आहे उद्याच लावू हो सर सर म्हणले तुम्हाला अमेरिकेला आम्ही घेऊन जाणार हो सर ठीक धन्यवाद सर धन्यवाद नाचू नको ना अमेरिका अमेरिकेत जाणार मी. शांत राहा, शांत राहा. हा. तर आता सर तुम्ही आता या फक्त आम्हाला किती वाजता फोन करू फोन तुम्हाला? किती वाजता करू तुम्हाला 5 लाख मला उद्या ह्याच टायमिंगला मला फोन करा आहो कसं उद्या टाइम संध्याकाळची संध्याकाळची बोलीन बोलीन हो 5 ला फोन करते मी बरोबर बरं हा? ठीक आहे मला 5 ला फोन करा पैसे रेडी ठेवा हा पैसे रेडी ठेवा आणि आम्ही फोन कशावर लावू अहो दिलाय म्हणून दिलाय का काय काय हे नंबर आहे अयो ह्यो नंबर जपून ठेव चालेल कार्डवर नंबर दिले त्याचा ऍड्रेस बिड्रेस सगळे आणि शिनी जे अकाउंटला पैसे पाठवले ना तुम्हाला त्याच अकाउंटला परत डबल पाठवा नाही ते समोर घेऊन या बाया तोळ्या समोरच देणार ना हा हा सोनं तुम्ही समोर देणार नाही बरोबर सोनार तुम्हाला भेटूनच द्या अहो गावात लय अर्जुन माणसं जा कुठले माणसं तुम्ही बरं लय माणसं आहेत लक्षात राहू द्या हा नमस्कार हो का राम राम हो. जातो परत हा हा या लवकर या आता काय चहा पाणी नको नको आता चहा पाणी नको आता ते तुमचे 20 लाख आले हा. की मग चहा हा. पाणी आणि जेवण सगळं सोबतच का सगळं एकत्र करू आपण जाऊ का मी? ओ त्यो माणूस भेटला तुम्ही राव लय भारी आहे का लयच भारी. हा, मग काय असले येडं कस्टमर आतापर्यंत मी कधी बघितलं नाही सगळे पैसे लावून बसले ती लोक ती बाई तर पूर्ण दिवाळा काढणार त्या माणसाचं दिसतं काय खरं नाही चला आपलं तर टार्गेट झालं आपलं तर सगळं व्यवस्थित झालं चला जाऊ दे त्यांचं काय व्हायचं ते होऊन द्या आता बघ 12 वाजले 1 वाजले 2 वाजले 4 वाजले 5 वाजले आयो झोपले काय 5 वाजता पैसेच पैसे हाय करा लगेच त्यांना फोन करायचा त्या कार्डच्या नंबरवर आणि लगेच बाया, तुला ऐका ना काय तू माणूस होता म्हणून तुम्ही मला नाचू दिलं नाही मला आनंद लय झालाय चला ना नाचू या ऐक ना आता नको ना नाचायला काय करू 5 वाजता आलं ना पैसे अखेर रानात नाचू हे सगळं नाही, आता नाचायचंय ऐक मला ना. राहणार आता नको नाचू रडायला मग. ये बाबा गप अगं लय नाचू द्या मला लय श्रीमंत होणार आहे नाचू द्या मला ये बाबा नाच हा, तुम्ही द्या ये मी नाही हा, नाचणार नाचा ते ना. मी मला मी देणार नाही पैसे ये बाबा 20 तोळ्यानं 20 लाख माझं अयो एवढं वय हा 20 तोळ 20 लाख ऐक ना त्यातलं अर्धा वाटा मी करणार अर्धा वाटा तुला अर्धा वाटा मला मग त्यातला तू नाही 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 नाही
का मी कुणाचे हा माझी तुम्ही कुणाचे तुझे मग पैसे कुणाचे माझे कस काय मग मी कुणाची माझी तुम्ही कुणाचे तुझी मग पैसे कुणाचे तुझे हा असलं कसलं गणित? हे मी माझं हे जण पैसे तुझं हा, पैसे माझे अहो मी तुमचे ना हा मग पैसे बी आपलेच ना आपले दोघांचे ना हा दोघांचे हा, असं बोल ना हा. तुझं कसे म्हणते लगेच कसं म्हणते हा, माझं हा, पडले हा. असतील. आता आहे ना आपण थोडं नाच हा. लय पैसे येणार आहे. लई पैसे येणार आहे. हा कसं नाचायचं सांग की कसं नाचायचं ते, पैसे आल्यावर संध्याकाळी आपण उद्या ढोल ताशा मागवायचं का मग हा, ढोल ताशा, गावात DJ. मिरवणूक काढू भारी लय भारी माझी वैतागवाडी ये याच्या लग्नाची वरात जाई त्याच्याच दारात याच्या लग्नाची वरात जाई त्याच्याच दारात याची लाडाची कोंबडी अंड त्याच्या घरात याची लाडाची कोंबडी बरं ऐक ऐक वा आता 5 वाजत आले असतील का नाही तोवर नाही अजून नाही. नाही आले बरं चालेल जरा आराम करू का मी जरा आराम कर दम दे जरा, झोपते तुम्ही बी झोपा हा मी पण ते कोण झोप होता 5 वाजायची इथून जेवण बिवण अजिबात काय नको हा. हलायचंच नाही अजिबात टेकवर डोकं म्हणजे झोपा किती सुख असं आता मी सुखाचं म्हणते किती वाज आज झोपले का काय अगदी झोपायची वेळ आहे काय अयो काशे किती वाजले 5 वाजता सांगितलं होतं ना आपल्याला बघ बघ फोन करून बघ काय म्हणले अरे तू ऐकते का झोपतच का अजून 5 वाजले असतील फोन करून बघ डबल पैसे येणार आहेत डबल पैसे अयो फेका फेकी हा अगं बाया लक्षातच नाही झोपेच्या नादात बाया मला कंपनीचं नाव आहे रे, फेका फेकी असू दे घे पटकन आवरून नको लय झोपले सरळ करू हा लागले लगे डोळे चोळायला घे नंबर लावून पटकन गपा डोकं खाऊ नका नाही तर 1 रुपया देणार येणार आहे तुम्हाला हा पैसे माझे मग सगळे 5 वाजले का 5 वाजून 2च मिनिटं झाले होते अरे पण टायमाला लाव ना फोन थांबा. दहा झाले का 10 अगं 10 झाले रिंग वाजती हो नाही हो हा टूक टूक झालं कटक झालं परत नेटवर्क नसेल लागला का अहो ती बाई म्हणती काय बंद आहे बंद आहे हा, पैसे मोजत असतील परत लाव एकदा हा अगं काय म्हणती बघा संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणती ती डायरेक्ट संपर्क क्षेत्राच्या बाहेर पैशांच्या नोटामुळे त्याला रेंज येत नाही का अजून बहुतेक येईल ना तो माणूस येईल ना. येईल ग खरा होता तो माणूस हा लय इमानदारी होता इमानदार होता मग मोबाईल का लागा नाही 5 मिनिटं वाट बघू दे. अहो येत असेल रस्त्याने बिस्त्याने नेटवर्क नसेल त्याला हा बाबा लवकर ये दिसते का रे तुम्हाला? हा आता कसला टोंबल्याचा कसा दिसेल तू तिकडे गेलाय म्हणल्या देवा फोन लागू दे फोन लागू दे फोन लागू दे. आता यावेळेस मी लावतो हादर लावा ना 98 अहो तिथं डायल केलेला आहे ना कुणाचा बी नाही तर लावतात नाही नीट हे काय तो वरती कोणता लावला तर 1 नंबर बरं, 2 एक नंबर नंबर. 3 नंबर अहो सगळं त्यांचंच लावलेलं आहेत अच्छा ना. त्यांचं डोकं नका खाऊ एकतरी उपाशी तापाशी बसले मी नंबर लय भारी दिसतोय राव हा लावा लावा
लागला का? बाय बोलती. हा बाय बोलती. हॅलो मॅडम. हॅलो मॅडम, मला द्या मॅडम कडे असं. कट झाला कट. अहो तीच मागाच्या पासनं बोंबालती. हीच आहे का? संपर्क क्षेत्राच्या बाहेर आणि अहो, संपर्क. पाठवून द्या लवकर त्या माणसाला. पैसे घेऊन गेले तर आमचं. हा तुझ्या आईला मी कस काय दिसतो रे यांच्या फोन मध्ये? मी कस काय दिसतोय? मी पण दिसते. हा कस काय बरं? अहो, आपला फोन आहे, जाऊ दे तिकडं. ते दिसतोय का बघा. नाही ना बाबा, मला तर टेन्शन यायला लागले. साहेब हा हात जोडा, हात जोडा, डोळे बंद करा, डोळे बंद करा, देवाच्या मनात प्रार्थना करा. देवाची प्रार्थना करा मनात. आला का? नाही आला. भीती वाटायला लागली आता. आता भीती तुझ्यामुळे झालं. घाबरून सगळा चांगला पैसे होतं त्या माणसाला. तुझ्यामुळे झालं. दात काढू काढू खुश होत होते, माझ्या समोर नाचत होते. तुझ्या समोर नाचत होतो. ते म्हणले पैसे, लय चांगला माणूस, लय चांगला माणूस. सासरवाडीकडचा म्हणलं ना. तुम्ही म्हणले सासरवाडी करता. कसला आनंद झाला तुला तेव्हा. म्हणजे हा थांबा जरा, फोन लावते. आता 10 वेळा नको फोन लावत बस. आता बोललं सगळं. कुठं कापला यो माणूस बंद आहे. आता गेला वाटतं आपल्याला सगळा चुना लावून. आता एक काम कर, तू मालक यायच्या आत इथून पळून जा बाबा. ह्याच्या पत्ता कुठला? अमेरिकेचा आहे. कशाचा अमेरिकन डॉलर? अमेरिका, नुसतं अमेरिका लिहिलं याच्या. अमेरिका काही लहान आहे का? कुठं शोधायचं का जायचं अमेरिकेला? आता अमेरिकेला जायला अजून आहे का पैसे घालवायला? ओ, हा? लुट गई मैं, बर्बाद हो गई मैं. आता इथून चल. बर्बाद हो गई. बरोबर. ओ, आता इथून तुमच्यामुळे झालं. गोळा उठला. तुम्हाला अक्कल. आम्ही म्हणलं होतं का पैसे कुठं? माझी अक्कल शेण काय लागली. तुमची कुठे गेलती अक्कल ती तुमची? मोजायला लागली. मी म्हणलं 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये दिल डबल करायला. तिने लाख, 2 लाख. सांगायचं होतं ना. सांगितलं ऐकून का घेतलं नाही? तू? ऐकून घेतलं माझं? तुम्ही कधी बोलले? मी कधी कधी बोलले बोलले? मला? असं काय झालं की ती माझ्या अंगावर टाकून? गोळा उठला हा. यांना. तुमच्यामुळे झालं हे. तुझ्यामुळे झाले. तुमच्यामुळे बरबाद झाले. ए बाबा, आता नको भांडत बसाय. मालकाला द्यायचे 5 लाख. कुठून देऊ? आता देतो. आणि माझ्यात किडनी काढून द्यायला लागली होती त्याला पार. हा? द्या काढून हा, आता. द्या काढून. आता हे चल. बघा, माझं डोकं खाऊ नका. ते 5 लाख कुठून द्यायचे ते सुचवा आता, नाही तर मी चालले निघून मी माहेर. बघतो त्या मालकाला काय सांगायचं ते. तू इथून चल. आता तो मालक आला ना, माझ्या किडनी काढून घेईल तो. ऐका ना, हा, पळूनच जाऊ आपण. पळूनच जाऊ. काय करू? हे गाव सोडू असं बी गाव वैताग नको आलाय. सोडायला. काय करू? ह्या गावाला आहे ना थोडी आग लावू. आग लावू म्हणजे हा. गहू जळेल. आणि गहू आग जळायला. लावायची? आणि गहू जळायला. हा. तिकडं कोणतरी कोण नाही, कोण कोणी नाही. ऐकलं नाही? नाही अजिबात. त्यांचा आवाज आलता मला. नाही नाही, कोण नसेल. नाही ना? ऐक ना, ही गावाला लावायची आग. हा, आणि जायचं निघून. मालकाने फोन केला की काय म्हणायचं? तुमचा गहू जळाला. हाय का आता नाही? गहू काढून गेलाय ना. काय बंदोबस्त करतो, पैसे पण आलते ना. काय कारण सांगा हो आता. पळून जाऊ बाई, मी नाही जा, इथं ए थांबत बाबा, आता. तुझ्या डोक्याला लाव. ये बघा. तिथं प्रूफ नको ठेवू काय. माझी बाबा, मी माहेरी जाते हा, निघून. हा. आणि मी पण आहे ना 2-4 महिने गायब होतो, मित्राकडे जातो. हे नाही, कोणतं? तुम्ही पण माहेरी यायचं. तुझ्या वय. हा. चल, कुठून जायचं? चल जाऊ पळून. बया, गेला बाबा निघून आपण. आर सोड. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी. भारी भारी लय भारी माझी वैतागवाडी.